संध्याकाळच्या घड्याळात 7 वाजले की प्रश्नच पडतो, आज भाजी काय करायची. मग मला आठवलं भिजवलेल्या मटकीबद्दल. उघडून पाहिले तर छान मोड आलेले. म्हटलं चला आजचा बेत मटकीचा. परत विचार केला, अरे मटकी तर नेहमीच करतो, आज काहीतरी कॉम्बिनेशनमध्ये करूया. मग म्हटलं बटाट्याला जरा हाक मारून पाहू. त्याला हाक मारली तर तो रुसून बसला. मटकीचं आणि त्याचं भांडण झालं. आता हे दोघे एकत्र येणार कसे. म्हटलं चला काहीतरी शक्कल लढवूया, यांची काहीतरी थोडी थोडी तारीफ करूया, म्हणजे दोघेही रुसवा विसरून एकत्र येतील आणि आपली भाजी छान होऊन जाईल. तारीफ करायचं म्हटलं की बटाट्याला धक्का मारून मटकीच पुढे आली राव. म्हटलं आली तर आली, पहिलीचीच तारीफ करू, हिचाच रुसवा फुगा काढू. आता तुम्हाला जर ॲनिमिया असेल तर तुम्ही मटकी खाल्लीच पाहिजे, कारण मटकीमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर पुन्हा उत्तर तेच मटकी, कारण मटकीमध्ये फायबरचं प्रमाण सुद्धा खूप चांगलं आहे. रक्त कमी आहे, वजन कमी करायचं आहे, शुगर नियंत्रित ठेवायचे, तर यावर एकमेव उत्तर म्हणजे मटकी. आता मटकीचा तर विषय संपला. आता बटाटा म्हटलं माझं काय, तुझं काय म्हणजे काय, तुझंही बोलूया की. बटाटा म्हणजे इन्स्टंट एनर्जी फूड, त्यातल्या त्यात उकडलेला बटाटा म्हणजे व्हिटॅमिन सी रिच फूड, त्यामुळे हेल्थसोबत स्किन पण छान राहते. दोघांचाही राग गेला आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून कढई चांगली तापली की त्यामध्ये मटकी चांगली भाजून घ्यायची, म्हणजे मटकीचा कच्चापणाही निघून जातो आणि तिचा राग तर ऑलरेडी गेलेलाच आहे. मटकी चांगली भाजली की ती काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. तेल टाकलं की त्यात आपोआपच जिरे आणि मोहरी उडी घेणारच आहे. कांदा थोडा आडीवडी घेत होता, पण त्याने लागली उडी टाकून घेतली. मग त्यांना भाजून घ्यायचं. कांदा भाजताना मस्त तोपर्यंत कोथिंबीर आली, मग तिलाही लागलंच फ्राय करून घ्यायचं. सोबत टोमॅटो आला, टोमॅटोसोबत मग मीठही आलं पाहिजे. मीठ आलं की मिठामागे हळदी आली पाहिजे. मग सगळ्यांना छान असं परतायचं. छान परतलं की तुमच्या अंदाजाने तिखट टाकून घ्यायचं. कमी तिखट खाणार असेल तर कमी तिखट टाका, जास्त खाणार असेल तर जास्त टाका. त्या चटणीचा विषय असा असतो की घर बदललं, माणसं बदलली की चटणीचा अंदाजही बदलतो, चवही बदलते आणि आवडही बदलते. त्यामुळे चटणीचा विषय ज्याचा त्यांना आपापला सोडावा. आता मसाला तेल सोडू लागला आणि कांदा टोमॅटो एकजीव झाले की आपलं हेल्दी फूड बटाटा आलाच पाहिजे. बटाटा टाकून चांगलं मसाला परतून घ्यायचा. बटाटा हेल्दी आहे, टेस्टी आहे, एनर्जी फूड आहे, म्हणून जास्त खाऊ नका बरं का, नाहीतर तुम्ही पण बटाट्यासारखे गोल बनाल. त्यामुळे प्रमाणात खा आणि मग हेल्दी राहा. आता भांडण मिटलंच आहे तर सोबत मटकी आलीच पाहिजे. मटकीलाही छान परतून घ्यायचं. दोघं अशी छान गप्पा मारायला लागले की आपण त्यावर एक झाकण ठेवायचं. फक्त एवढं करायचं की त्या झाकणावरती थोडं पाणी टाकायचं. त्याचा उपयोग असा होतो की त्यामुळे मटकी किंवा बटाटा मसाला कढईला चिकटत नाही, म्हणजे थोडक्यात करपत नाही. त्यासाठी ही ट्रिक. आता झाकण ठेवलं कोणी नाही तर त्यांच्या गप्पा चालूच राहणार. त्यांच्या गप्पा चालतील आणि आपली बाकीची कामं होतील. तोपर्यंत दोघेही चांगले गप्पा मारून खुलून जातील. झाकण काढून बघायचं. हां, थोडे चेहरे उजळले आहेत, म्हणजे गप्पा छान झाल्या आहेत. आता थोडंसं परतून घ्यायचं आणि अंदाजानं पाणी टाकायचं. पहिलं ते गरम ताटातलं पाणी टाकायचं. त्यानंतर 2 ते 3 ग्लास रस्सा भाजी करायची आहे म्हणून अजून पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं की 10 मिनिटं भाजी चांगली उकळू द्यायची आणि वरून कोथिंबीरचं फ्लेवर द्यायचा. आता अशी टेस्टी आणि हेल्दी भाजी खाऊन आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढणारच आहे. च्या गप्पा छान चालल्या आहेत आणि भाजीसुद्धा तयार झाली आहे. तर आपण आता कूट टाकून घेऊ, म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी रेडी होईल. आता अशी रस्सेदार भाजी कोणाला आवडणार नाही. तुम्ही मटकीसोबत इतर कोणत्या भाजीचं कॉम्बिनेशन करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.